नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचं व्हिडिओ बनवायचं एक खूप खास कारण आहे, ते म्हणजे माझी आजी आली आहे. आजी तर माझी आजी आली आहे आणि आणखी एक रिझन आहे, ती काहीतरी बनवणार आहे. तर तिला विचारते मी काय बनवणार आहे तू? आज पुरणपोळी बनवणार आहे. हा, माझी आजी आज पुरणपोळी बनवणार आहे. आणि मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं पण होतं की ती खूप छान पुरणपोळी बनवते. तर मी आज तुम्हाला सांगते की आजी कशी कशी पुरणपोळी बनवते. खरं तर मी तिला आई बोलते, पण आता तुम्हाला सांगायचं म्हणून मी आजी बोलले. आणि जवळपास 2 महिने झालं मी कोणताच व्हिडिओ पोस्ट केलेला नाही आहे. त्याचं म्हणजे मी खूप व्हिडिओ बनवून ठेवलेत, पण एडिट करणं किंवा व्हॉइस ओव्हर करणं याच्यात माझा खूप वेळ जातोय, अजून जमत नाही आहे. पण हळूहळू तेही शिकेन. पण आजची पुरणपोळीचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. आई सांग मला आता काय काय लागणार आहे. ही हरभऱ्याची डाळ आहे, हे रवा आहे, हे मैदा आणि हे गूळ आणि ही सुंठ पावडर, वेलची. ही वेलची पावडर करून घेणार. आणि रवा, मैद्याचं पुरणपोळी. ओके, आता पहिला काय करणार आहेस? आता ही डाळीला थोडं तेल लावणार. डाळीला? हा. तेल का? तेल म्हणजे ते ओतू येत नाही. आमची पहिली परंपरा कशी चुलीवर डाळ शिजत ठेवायची, दुसरं काम करायचं, ती ओतू येत होती ना सारखी, म्हणून त्याला तेल लावून टाकलं की ओतू येत नाही. हा हा, डाळीला तेल लावून टाकलं की ओतू येत नाही. ओतू येत नाही. ओके, सांडत नाही. हा, मसाल्याला तेल लावून टाकायचं शिजत. ठीक आहे, मी तुला तेल देऊ. पुरणपोळी बनवते आणि तेल संपलं. तेल पहिला काढून घेते. डाळ घेतली 3 वाट्या. हा, तर रवा 1.5 वाटी आणि मैदा 1.5 वाटी, ते बी 3 वाट्या व्हायला पाहिजे. म्हणजे सेम घ्यायचं. रवा 1.5 आणि मैदा पण 1.5. जेवढी डाळ आहे तेवढंच घ्यायचं. तेल पण काढून घेतलं मी. आता आई याला तेल लावून घेईल. आता काय करायचं? पाणी उकळी ठेवायचं, उकळल्यावर घालायचं. याच्यामध्ये पाणी घेतले. पाण्याला एक उकळी आल्यानंतर मग तेल लावलेली डाळ याच्यामध्ये घालायची. पुरणपोळी बनवण्याच्या नादात नाश्ता करायचंच विसरले. मी नाश्ता करते आणि आजी तिथे काम करते. किती शिट्टी येईपर्यंत द्यायचं ते कुकरवर आहे. मग आता ह्याला किती देणार? आता ह्याला 2 द्यायच्या. 2 बघायचं, परत हे करायला. तर डाळ जास्त शिजली की मग पोळी बिघडते. हा, प्रमाणात शिजायला पाहिजे. आता पीठ मळून घेते. मळून घ्यायचं. हे आता रवा आणि मैदा घेतले, त्याच्यात थोडं मीठ घालूया. हा, हळद घालूया पहिली. आता पीठ आपलं मळून झालंय. ते घट्ट मळायचं आणि असं पाण्यात घालून ठेवायचं, टपकून ठेवायचं. किती वेळ? हे पुरण व्हाईस तर काय हे भिजत घालायचं. नंतरचं घ्यायचं. असं पाण्यामध्ये हे पीठ भिजत घातलंय. आता पुरण होईपर्यंत हे असंच भिजत ठेवू आणि आता पुरण करून घेऊ. डाळ आता चांगली शिजून तयार आहे. हा, शिजले. आता पुरण करणार ना? हो, आता पुरण करायचं. आता या डाळीत गूळ घालूया. पुरण असं छान तयार झालं आहे. पण माझ्याकडे पुरण वाटायची चाळण नसल्यामुळे आम्ही एक जुगाड केलाय. तो म्हणजे हा, आपली घरची पीठ चाळायची जी चाळण असते त्याने मी आता पुरण चाळणार आहे.
पुरण तयार करता वेळी मी त्याच्यामध्ये वेलची, जायफळ आणि सुंठ पावडर ही घालून घेतली होती. पुरण इतकं छान बारीक झालंय, कदाचित त्यालाच अनुभव बोलतात. आईने मला सांगितले त्याच्यामध्ये होतंय आणि खरंच ते इतकं छान बारीक झालं. पुरण तयार करून झाल्यानंतर मी पीठ मळायला घेतलं. पाण्यात पीठ ठेवल्यामुळे तुम्हाला पाणी जास्त झालं असं वाटत असेल, पण पाणी जास्त होत नाही. हे पीठ खूप चांगलं मळून घ्यावं लागतं. मी जवळपास 20 ते 25 मिनिट हे पीठ मळत होते. पहिला हाताला थोडं थोडं पाणी लावून नंतर तेल लावून पीठ चांगलं मळून घेतलं. जितकं मऊ पीठ असेल तितकीच पुरणपोळी पण छान बनते. पुरण तयार आहे, पीठ मळून झालंय आणि पळपूटला डीमार्टची पिशवी घातली आहे. तर आता डीमार्टच्या पिशवीवर आपण पोळ्या करणार आहे. आई इथे तव्याला सगळीकडे तेल लावून घेते, कारण आपण तेलाच्या पुरणपोळी बनवणार आहे. काही ठिकाणी पिठाच्या बनतात, माझ्या सासरी पिठाच्याच बनतात, तर आई आज तेलाच्या करणार आहे. याला कणिक म्हणतात, पोळीचे कणिक. हे कणिक पूर्वी जेव्हा मिळत नव्हतं, सणासाठी पोळ्या असायच्या, आधीमध्ये कोण करत नव्हतं, त्यावेळेला भरपूर करायला लागायच्या. ते पीठ एक मंगली म्हणून लाकडाचा हातोडा असायचा, त्या हातोड्याने चेचून 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 घ्यावं लागत होतं. तेव्हा कुठं पोळी ती बनत होती. पहिली पुरणपोळी. वाव! आता सगळ्या पोळ्या अशा तयार झालेल्या आहेत आणि ओटा पण क्लीन करून झालाय आणि आता मी जेवून घेतो. थँक्यू तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल. आणि हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.